विधान परिषद निवडणुकीची रणनीती 5 स्टार हॉटेलमध्ये ठरणार। भाजप, राष्ट्रवादी, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम। मराठा आंदोलन उधळण्याचा सरकारचा डाव, आमच्यातल्या काही अतृप्त आत्म्यांना सरकारची फूस। 0 अवर कार्यक्रमात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हेंना मराठ्यांची मतं घेतली आणि आता त्यांना स्वतःची जात आठवली। मनोज जरांगेंची बोचरी टीका। ओबीसी आरक्षणाच्या बैठकीवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ, सत्ताधाऱ्यांचीच विरोधकांविरोधात घोषणाबाजी, कामकाज पाडलं बंद। विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा प्रचंड गोंधळ, नीलम गोऱ्हेंकडून मार्शल बोलावण्याचे आदेश, पण मार्शल आलेच नाहीत, कामकाज तहकूब। कावेरी नाखवा अडकल्याची जाणीव असूनही मिहिरनं बेदरकारपणे गाडी चालवली, पोलिसांचा कोर्टात दावा। ओळख लपवण्यासाठी मिहिरनं दाढी आणि केस कापल्याची माहिती। एमसीए निवडणुकीसाठी अजिंक्य नाईक आणि पटोले समर्थक भूषण पाटील यांचा अर्ज दाखल, विहंग सरनाईक आणि नाना पटोलेंची शर्यतीतून माघार। मुंबईत 40 बाय 40 फुटापेक्षा मोठं होर्डिंग्स लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टानं टोचले रेल्वे प्रशासनाचे कान। महापालिकेचं रेल्वेला ऐकावंच लागणार, कोर्टाचा निर्वाळा। नागपूरच्या निरीत सीबीआयची मोठी कारवाई, तत्कालीन संचालकांसह 4 शास्त्रज्ञ आणि 5 खासगी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल, साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी, सीलिंग आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम 2 ते 3 आठवड्यात पूर्ण करणार असल्याची माहिती। 24 तासानंतरही कोकण रेल्वे ठप्पच, पेडणे बोगद्यातील चिखल काढण्याचं 90% काम पूर्ण। दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ, ईडीनं आरोपपत्रात केजरीवालांचा मुख्य सूत्रधार म्हणून केला उल्लेख। मुस्लिम महिलाही पोटगीचा दावा करू शकतात, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। सीआरपीसीच्या कलम 125 नुसार दावा करता येतो, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण, वाजत गाजत पालखीचं जंगी स्वागत। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध